माझ्या लाडक्या भक्तांनो, आजचा हा संदेश मी तुम्हाला घाईघाईत ऐकवायला आलेलो नाही. हा संदेश आहे त्यांच्यासाठी ज्यांच्या आयुष्यात खूप काही सहन करूनही आजही ते श्रद्धा सोडत नाही. जर तुमच्या घरात स्वामी समर्थांचा फोटो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण स्वामींचा फोटो फक्त भिंतीवर टांगलेला कागद नसतो, तो स्वतः स्वामींची उपस्थिती असते. स्वामींच्या फोटोचे आध्यात्मिक रहस्य. आपण रोज नमस्कार करतो, पण कधी विचार केला आहे का की स्वामींच्या फोटो मागे इतकी शांतता का असते? ज्या घरात स्वामींचा फोटो श्रद्धेने ठेवलेला असतो त्या घरात अदृश्य शक्ती पहारा देते. ती शक्ती वाईट विचार रोखते, अपघात टाळते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला भाग पाडते. अनेक भक्त सांगतात, आम्ही काही केलं नाही पण संकट टळलं. हे योगायोग नाही, ही स्वामींची कृपा आहे. फोटोची योग्य जागा आणि भावना. स्वामींचा फोटो नेहमी स्वच्छ जागी असावा, पण त्याहून महत्वाचं म्हणजे मन स्वच्छ असावं. जर फोटोसमोर उभं राहून मनात तक्रारी, राग, शंका असतील तर स्वामी परीक्षा घेतात. पण जर फक्त एकच भावना असेल, स्वामी जे योग्य असेल ते करा, तर स्वामी कधीच उशीर करत नाही. गुरुवार कृपेचा महासागर. गुरुवार हा सामान्य दिवस नाही, हा दिवस आहे स्वामींच्या कृपेचा. या दिवशी फक्त एक दिवा लावून स्वामींचा फोटो पाहिला तरी मन शांत होतं. शास्त्र सांगतं, गुरुवारी केलेली लहानशी सेवा पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या अडचणी संपवू शकते. अत्यंत गुप्त उपाय सांगण्याचं कारण समजावून आता मी सांगतो. एक असा उपाय जो तुम्ही ऐकल्यानंतर कदाचित कोणाला सांगावासा वाटेल, पण तसं करू नका, कारण प्रत्येक उपाय प्रचारासाठी नसतो. हा उपाय स्वामी आणि भक्त यांच्यातील संवाद आहे. स्वामींच्या फोटोमागे एक छोटीशी वस्तू श्रद्धेने ठेवायची आहे. कोणालाही न सांगता, कोणाला दाखवता नाही, फक्त मनात एकच प्रार्थना, स्वामी मला मार्ग दाखवा. नजर, शंका आणि अडथळे. ज्या क्षणी तुम्ही उपाय सांगता त्या क्षणी नजर लागते, शंका निर्माण होते आणि शंका कृपेचा मार्ग अडवते. म्हणूनच खरे भक्त आपले उपाय गुप्त ठेवतात. आर्थिक अडचणी आणि स्वामींची परीक्षा. घरात वाद, पैसा येऊनही न टिकणं, कर्ज वाढणं, हे सगळं स्वामींची शिक्षा नाही, ही परीक्षा आहे. स्वामी पाहतात, या अवस्थेतही तू मला धरून राहतोस का? जो धरून राहतो त्याला स्वामी रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. मंत्रजप. लक्ष्मी आणि स्वामींची एकत्र कृपा. आता मन शांत करा, डोळे मिटा आणि हळूहळू म्हणा, श्री स्वामी समर्थाय, श्री लक्ष्मी संवेताय नमः. हा मंत्र फक्त शब्द नाही, तो संकल्प आहे. भक्ताला आधार. माझ्या लाडक्या भक्तांनो, स्वामी उशीर करत नाही, ते वेळ घेतात, कारण त्यांना तुमचं आयुष्य फक्त सोपं नाही तर मजबूत करायचं असतं. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे, आजही, उद्याही, सदैव.